राहुल कंस्ट्रक्शन के राहुल दादा पवार, सहारा एनर्जीज के प्रफुल्ल दादा पाटिल। तो राजपूताना प्रीमियर लीग परिवार की तरफ से हम उनका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और आभार व्यक्त करते हैं। क्षत्रिय वॉरियर्स इस टीम के कैप्टन हैं हिमालय सिंह, जबकि टीम ओनर है पंकज बयास। और शोभाराम 11 टीम के कैप्टन हैं राहुल पाटिल अर्थात रिंकू पाटिल। और टीम ओनर अर्थात टीम के जो मालिक है वो है नरेंद्र जी पाटिल, संचालक शोभाराम कंस्ट्रक्शन। आणि प्रेक्षकांना विनंती असेल की जे प्रेक्षक बाउंड्रीच्या आत ज्यांचे पाय असतील, ज्यांच्या खुर्च्या असतील, त्यांनी कृपया थोडंसं मागे सरकून बसायचंय बाउंड्री पासून। ज्या प्रेक्षकांच्या पाय खुर्च्या मैदानाच्या आत आहेत त्यांना विनंती असेल की कृपया मैदानाच्या थोडंसं बाहेरच्या बाजूला बसायचंय। प्रेम मनानी, जहां कहीं हो कृपया कमेंट बॉक्स की तरफ आए। प्रेम मनानी। राजपूताना प्रीमियर लीग इस टूर्नामेंट का ये पहला संस्करण जलगांव के सागर पार्क क्रिकेट मैदान में खेला जा रहा है। आज का तीसरे दिन के दूसरे सत्र का आज का यह आखिरी मैच। और आप देख रहे हैं एक खूबसूरत मैदान जिसको बनाने में सबसे बड़ा योगदान हमें मिला है राहुल दादा पवार, राहुल कंस्ट्रक्शन के संचालक। और आप देख सकते हैं दूधिया रोशनी में नहाता हुआ यह जलगांव का सागर पार्क क्रिकेट मैदान। क्षत्रिय वॉरियर्स की तरफ से बल्लेबाजी की शुरुआत करेंगे मोहनीश, जबकि गेंदबाजी की शुरुआत करेंगे तेज किरण। तो अंपायर तैयार, बल्लेबाज तैयार, गेंदबाज तैयार, हमारे स्कोरर तैयार
WDZ की लाइव टीम तैयार, लेट्स प्ले। गेंद हवा में और किरण चौधरी और किरण चौधरी ने अपनी टीम के लिए पहले विकेट में काफी अच्छी भूमिका निभाई है। तेज किरण को अपनी दूसरी ही गेंद पर मिलती हुई सफलता। तेज किरण और किरण चौधरी और राहुल पाटिल के दोस्त हर्षल पाटिल भी यहां पर इस मैच को देखने के लिए हमारे साथ मौजूद है। तो हर्षल पाटिल का भी हम तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। इस गेंद को ड्राइव कर दिया है, खिलाड़ी तैनात। ये जो गेंदबाज है मिड विकेट पर फील्डिंग कर रहा है, इस टूर्नामेंट का सबसे युवा खिलाड़ी है प्रज्वल पाटिल। आज सवेरे के सत्र में उन्होंने हैट्रिक ली है। अगली गेंद होगी तेज किरण की। और राजपूताना प्रीमियर लीग की वजह से यहां पर युवा खिलाड़ियों को अपनी प्रतिभा साबित करने के लिए एक बहुत बड़ा मंच मिला है और उस बड़े मंच का उनके खिलाड़ी बखूबी फायदा ले रहे हैं। दोनों ही बल्लेबाज हिमालय सिंह और धीरज अपना अपना खाता खोल चुके हैं। तो देखिए जैसे जैसे डॉट गेंद आएगी वैसे वैसे शोभाराम 11 के खेमे से उत्साह आपको नजर आएगा और जैसे चौके और छक्के आएंगे वैसे क्षत्रिय वॉरियर्स के खेमे से आवाज आएगी और यहां पर एक कैच छूटता हुआ। तो देखिए जैसे मैंने आपको कहा था कि छक्का अगर आएगा तो क्षत्रिय वॉरियर्स के खेमे में उत्साह की लहर दौड़ेगी और डॉट गेंद जब आएगी तो शोभाराम 11 के खेमे में उत्साह की लहर दौड़ेगी। तो इस छक्के की मदद से अब रन संख्या बढ़ती हुई 8 रन। हिमालय सिंह के बल्ले से आता हुआ पहला छक्का। ऑफ टर्न के बाहर कट करने का प्रयास, बढ़िया विकेट कीपिंग। राहुल पाटिल विकेट कीपर है और गेंदबाज भी राहुल पाटिल है, लेकिन जो गेंदबाज राहुल पाटिल है वो रिंकू के नाम से ज्यादा जाने जाते हैं। ये अपने ही फॉलो थ्रू में गेंद को रोकने का प्रयास जरूर किया था राहुल ने, लेकिन रोक ना सके। अच्छा बैकअप वहां पर। बोल्ड। तो यहां पर क्षत्रिय वॉरियर्स की टीम को लगता हुआ दूसरा बड़ा झटका। आप देख सकते हैं समाज के लिए प्रेरणा स्थान, प्रेरणा स्रोत सौ प्रतिभा देवी सिंह पाटिल
भारत की पहली महिला राष्ट्रपति। ये बहुत ही ऊंचा गया है, जितना ऊंचा उतना ही लंबा। दो ओवर की समाप्ति के बाद 15 रन, दो बहुमूल्य विकेट के नुकसान पर विशाल और धीरज बल्लेबाजी कर रहे हैं। विशाल ने छक्का लगाकर अपना खाता खोला है। राहुल पाटिल ने अपनी पहली ओवर में 7 रन देकर एक विकेट हासिल किया है, जबकि तेज किरण ने एक ओवर में 8 रन देकर एक विकेट हासिल किया है। अब गेंदबाजी में थोड़ी सी तब्दीली होती हुई किरण चौधरी अब गेंदबाजी करने के लिए आए हैं और किरण चौधरी भी जलगांव जिला पुलिस दल में अपनी सेवाएं देते हैं। इस टूर्नामेंट के मुख्य स्पॉन्सर है अखिल भारतीय क्षत्रिय महासभा शक्ति रेव जयते श्री राजपूत करणी सेना एकीकृत राजपूत युवा संगठन इस टूर्नामेंट के को स्पॉन्सर थे, जबकि संयुक्त रूप से प्रायोजक है श्री कृष्णा एजेंसीज और शोभाराम कंस्ट्रक्शन। ये गेंद पाले में थी, इस गेंद को छक्के के लिए खेल दिया था। तो दोनों ही बल्लेबाज अब एक एक छक्का लगा चुके हैं। यहां पर जोरदार अपील। तो डॉट गेंद, बहुत बढ़िया विकेट कीपिंग कर रहे हैं राहुल। गेंद हवा में, राहुल पाटिल के हाथों में, और तीसरा विकेट गिरता हुआ धीरज के रूप में। इक्कीस रनों पर 3 विकेट गिर चुके हैं। किरण ने हालांकि पहले गेंद पर एक बड़ा प्रहार सहा था, लेकिन बाद में अच्छा कमबैक किया है, विकेट हासिल किया है। ओ, तो ये गेंद बल्लेबाज भी नहीं समझ पाए थे, विकेट कीपर भी इस गेंद को गैदर नहीं कर पाए थे। शॉट फाइन लेग की तरफ गेंद गई थी, नितिन ने इस गेंद को रोका था। इस बार गेंद थोड़ी सी दिशा से भटकी थी, लेग स्टंप के बाहर थी। इस गेंद को वाइड करार किया है।
यह बढ़िया गेंद के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर 22 रन 3 विकेट के नुकसान पर। तो राहुल पाटिल के नेतृत्व में खेलने वाली शोभाराम 11 की जो टीम है, उस टीम के गेंदबाज बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाजों को बांध कर रखने में कामयाब हुए हैं। हालांकि कुछ बड़े बड़े शॉट जरूर लगाए थे बल्लेबाजों ने, लेकिन वो खराब गेंद थी। लेकिन खराब गेंदों के मुकाबले हम अच्छी गेंदों की अगर बात करें तो बल्लेबाजों को कुछ हद तक बांध के रखा है गेंदबाजों ने। लेकिन ये क्रिकेट है, बल्लेबाज जब सेट हो जाता है, जब उसको गेंद ठीक से दिखाई देने लगती है, उसके बाद वे बड़े बड़े प्रहार लगा सकते हैं। तो अब ये शुरुआती 3 ओवर तो हो चुके हैं। देखिए, जैसे मैंने कहा था, यह खराब गेंद, शॉर्ट गेंद, 6 रन। तो पहली गेंद पर छक्का लगाकर स्वागत किया है निखिल बयास ने। 28 रन स्कोर बन चुका है। ये बढ़िया गेंद, लेकिन बहुत ज्यादा बाहर थी ऑफ स्टंप के, तो इसे वाइड करार किया है। हेलो, यहां पर बाबा राजपूत ने बढ़िया फील्डिंग की थी। 35 रन। तर या ठिकाणी सन्माननीय सदस्य मराठा प्रीमियर लीग मोरया बहुउद्देशीय मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही आयोजन समितीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हायचंय आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। राहुल पाटील। ये बहुत ही बढ़िया छक्का।
41 रन, 4 ओवर की समाप्ति। चार ओवर 41 रन, 3 विकेट के नुकसान पर। देखिए रन गति तो बढ़िया है, 10.25 की औसत से रन आ रहे हैं और निरंतर इसी औसत से अगर रन आते रहे तो 85 यानी 85 रनों तक का लक्ष्य शोभाराम 11 टीम के सामने रख सकते हैं। एक अच्छा लक्ष्य हम कह सकते हैं। बढ़िया गेंद, शुभम परदेशी अपना पहला ओवर लेकर आए हैं और कल के दिन हमें मिलने वाला है राजपूत प्रीमियर लीग के पहले संस्करण का चैंपियन। तो इस बीच इस गेंद को खेल दिया है मिड विकेट सीमा रेखा के पार। यह गेंद उठाकर खेली है और राहुल पाटिल ने कोई गलती नहीं की है, तो चौथा विकेट गिरता हुआ। उनचास रन, 4 विकेट के नुकसान पर। चार विकेट के नुकसान पर 49 रन स्कोर बन चुका है। ये 5वां ओवर जारी है। क्षत्रिय वॉरियर्स की टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला किया था। हालांकि रन औसत उनकी बढ़िया है, लेकिन विकेट 4 खो चुके हैं। तो अब हम देखना चाहेंगे कि उनके निचले क्रम के बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करते हैं और कितना बड़ा लक्ष्य वे शोभाराम 11 टीम के सामने रखते हैं। पाचव्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे। षटक संपलेलं आहे, माफ करा, षटक संपलेलं आहे। इस गेंद को
हेलो। और यहां पर 4 रन मिलेंगे। इन 4 रनों की मदद से 54 रन स्कोर हो चुका है। हेलो हेलो। कौशिक, WDZ के कौशिक, जहां कहीं हो कृपया कमेंट बॉक्स में आए। हेलो। ग्राउंड्समन, ग्राउंड्समन सर्वांना विनंती असेल ग्राउंड्समनला की कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। निशांत, या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू, एक धाव मिळेल ती फलंदाजाला। विशाल 11 चेंडूंमध्ये 18 धावा काढून खेळत आहेत, तर प्रफुल्ल चंदेल 3 चेंडूत 1 धाव काढून त्यांची साथ देत आहेत। केटरिंग टीमच्या सदस्याला विनंती की त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे यायचे। केटरिंग टीम, या स्पर्धेसाठी आपल्याला सहकार्य लावत आहेत हरेकृष्ण बाबा महाराज केटर्स, अर्थात बाबा राजपूत यांचं, जे शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग करतायत। 6 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा, 4 गडी बाद। शुभमचा चेंडू सरळ पायावर आलेला आहे, बाबा राजपूत यांच्याकडे गेलेला आहे। या स्पर्धेसाठी टॉस का बॉस चे आपले प्रायोजक आहेत भगवती हार्डवेअर अँड प्लायवूड, ललितजी पाटील आणि सचिनजी पाटील। तर संयुक्त प्रायोजक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत श्री कृष्णा एजन्सीज, सिरॅमिक अँड स्टाईल्स, शोभाराम कन्स्ट्रक्शन। दरम्यान चौकार, या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता वाढते ती 65 धावा, 65। 7वं षटक प्रगतीपथावर आहे। फुल टॉस चेंडू, आणि या ठिकाणी या स्पर्धेतला किंवा या संघातला सर्वात युवा खेळाडू प्रज्वल, प्रज्वलने एक संधी निर्माण केलेली आपल्या संघासाठी। तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते। पंच कुणाल पवार आता आपला निर्णय देतील। तर या ठिकाणी नाबाद घोषित केलेलं आहे। पंच कुणाल पवार यांनी
नाबाद घोषित केलेला आपण बघू शकता मोठ्या स्क्रीनवर. बॅट लाईनच्या आत आलेली आहे आणि त्यानंतर बेल्स डिसलॉज झालेले आहेत. तिसरे पंच आहेत कुणाल पवार. या षटकातला चौथा चेंडू असेल शुभम यांचा. आणि आता मात्र फलंदाजाला बोल्ड व्हावं लागणार आहे. विशाल यांनी अतिशय उपयुक्त अशी इनिंग खेळलेली आपल्या संघासाठी. पण माफ करा, प्रफुल्ल चंदेल बाद झालेले आहेत. 5 चेंडूंमध्ये त्यांनी केवळ एकच धाव केलेली आहे आणि शुभम परदेशी यांना बळी मिळालेला आहे. तेज किरण यांनी 2 षटकात 19 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केलेला होता. सुदर्शन नवीन फलंदाज सामना करतील. वेगवान चेंडू राईट अप इनटू द ब्लॉक होल्ड आपण ज्याला म्हणतो, यॉर्कर लेंथ. आणि या चेंडूवर फलंदाजाकडे करण्यासारखं काही नसतं. केवळ रक्षात्मक दृष्ट्या तो त्या चेंडूला अडवू शकतो, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे आणि बोल्ड झालेले आहेत ते नवीन फलंदाज. सुदर्शन हे बाद झालेले आहेत. आणि आता मात्र षटक संपलेलं आहे, नाहीतर शुभम परदेशी ऑन अ हॅट्रिक होते, परंतु त्यांचा 2 षटकांचा कोटा या ठिकाणी संपलेला आहे. त्यांनी 2 षटकात 15 धावा देत 3 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहे. तर प्रज्वल हा आतापर्यंतचा या स्पर्धेतला एकमेव गोलंदाज आहे ज्याने हॅट्रिक घेतलेली आहे. आणि पंचांनी जो इशारा केलेला आहे तो आपण बघितला असेल. तो इशारा असा आहे की बॅटिंग पॉवर प्ले. मित्रांनो, एक महत्वाची बातमी. RPL 2023 पुढच्या वर्षी जानेवारी मध्ये आपण घेणार आहे. आणि ज्याही संघांना भाग घ्यायचा पुढच्या वर्षी त्यांनी उद्यापासून नोंदणी सुरू करायची आहे. बोलो महाराणा प्रताप सिंह की, छत्रपती शिवाजी महाराज की. तर या ठिकाणी संग्राम दादांनी सांगितल्याप्रमाणे राजपुताना प्रीमियर लीग स्पर्धेचं जे दुसरं संस्करण असणार आहे ते जानेवारी महिन्यात खेळवलं जाणार आहे. आणि ज्या संघांना आणि ज्या खेळाडूंना आपले नावांची नोंदणी करायची असेल त्यांनी ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा आहे. वेगवान चेंडू, परंतु हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हाताला लागून फाईन लेगच्या सीमारेषेकडे जातोय. उत्कृष्ट असं फुटवर्क नितीन पाटीलचं. त्याचबरोबर त्या चेंडूला उचलून लगेच यष्टीरक्षकाकडे परत दिलेलं आहे बाबा राजपूत यांनी.
तर बाबा राजपूत हे स्क्वेअर लेग जवळ उभे आहेत. वयाच्या 55व्या वर्षी सुद्धा बाबा राजपूत यांची जी फिटनेस आहे ती एखाद्या 19 वर्षाच्या मुलाला सुद्धा लाजवणारी आहे. सद 73 धावा 7 गडी बाद. या स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा तरुण खेळाडू हा आहे जो गोलंदाजी करतोय प्रज्वल राजपूत, ज्याने या स्पर्धेतली आतापर्यंतची एकमेव हॅट्रिक घेतलेली आहे. तर तरुणांसाठी राजपुताना प्रीमियर लीगने जे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी, त्या व्यासपीठाचा समाजातले तरुण मंडळी अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करून घेत आहेत. तर क्षत्रिय वॉरियर्स संघाने निर्धारित 8 षटकांमध्ये 74 धावा केलेल्या आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यात, आणि शोभाराम 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 75 धावांची आवश्यकता. तर बघूया जे दर्शक या ठिकाणी मैदानात येऊन सामना बघू शकत नाही, तर राजपूत समाजातल्या खेळाडूंना किंवा जे लोक राजपूत समाजाच्या या टुर्नामेंटशी जुळलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण यूट्यूबवर जायचंय, राजपुताना प्रीमियर लीग या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि बेल आयकॉनचं बटन मात्र दाबणं विसरायचं नाहीये. आपल्याला निरंतर या टुर्नामेंटची अपडेट मिळत राहील. तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. तर आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत रिंकू पाटील, किरण चौधरी यांचे पोलीस दलातील मित्र अमोल विस्पुते, अतिशय गुणी खेळाडू आणि उत्कृष्ट असे समालोचक अमोल विस्पुते, आणि अतिशय स्मार्ट व्यक्तिमत्व अमोल विस्पुते या ठिकाणी आमच्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही राजपुताना प्रीमियर लीग परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. तर सलामीच्या फलंदाजांना विनंती असेल की लवकरात लवकर मैदानात जायचंय. तर हा जो सामना आहे हा लीग स्टेजचा शेवटचा सामना असेल. उद्यापासून बाद फेरीचे सामने सुरू होतील, आणि बाद फेरीचा अर्थ असा असतो चुकीला माफी नाही. जो संघ हरेल तो स्पर्धेच्या बाहेर निघेल. तर हे जे सामने सुरू आहेत जळगावच्या सागर पार्क क्रिकेट मैदानावर, ते सामने आहेत राजपुताना प्रीमियर लीगच्या पहिल्या संस्करणातील शेवटची लीग मॅच आहे, आणि उद्यापासून बाद फेरीचे सामने सुरू होतील.
तर उद्या या स्पर्धेतील क्वार्टर फायनल सामने सकाळी खेळले जातील. त्यानंतर क्वार्टर फायनल मधील विजेते संघ सेमीफायनल खेळतील आणि सेमीफायनल मधील 2 संघ जे येतील ते अंतिम फेरीत जातील आणि मग उद्या आपल्याला मिळणार आहे राजपुताना प्रीमियर लीगचा पहिला चॅम्पियन. आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवर चौका लगावलेला आहे. प्रज्वल राजपूत याने पहिल्या चेंडूवर चौकार लगावलेला होता. एका चित्तथरारक सामन्यात त्याने चौकार लगावून आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता. तो पहिला सामना होता या शोभाराम 11 संघाचा. सुदर्शन यांचा थोडासा ओढलेल्या लेंथचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न होता प्रज्वल यांचा, परंतु चेंडू बॅटवर नीटचा आलेला नाहीये. दरम्यान मेहुल इंगळे सरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वाईड लॉंग सीमारेषेच्या वरतून या चेंडूला टोलवलेलं आहे षटकारासाठी. प्रज्वल राजपूत या स्पर्धेतला सर्वात युवा खेळाडू असं म्हणायला हरकत नाहीये. मूर्ती लहान पण कीर्ती महान. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. तीन धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. आणि सागर पार्क मैदानावर असं खूप कमी वेळा घडतं की खेळाडू 3 धावा घेतात, कारण की जवळपास 45 ते 46 मीटरचं हे मैदान आहे. त्यामुळे केवळ जास्तीत जास्त 2च धावा आपण शक्यतोवर बघितलेल्या आहेत. परंतु खूप कमी वेळा असं घडतं की फलंदाज 3 धावा घेतो. तर त्यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल त्यांच्या रनिंग बिटवीन द विकेटचं. 4 चेंडू 13 धावा. शुभम परदेशी फुलटॉस चेंडू आणि या चेंडूचा फायदा उचलण्यास असमर्थ ठरलेले ते शुभम परदेशी. सुदर्शन गायवार यांचा या षटकातला शेवटचा चेंडू असेल. सामना करतील शुभम परदेशी. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू, ज्याला आपण म्हणतो ना खडे खडे खेळणे का प्रयास. उभे उभ्या कुठलंही फुटवर्क नव्हतं त्या शॉटला खेळण्यासाठी फलंदाजाने वापरलेलं. त्यामुळे चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. पहिलं षटक समाप्त होतंय.
शोभाराम 11 संघाची धावसंख्या 13 धावा, बिनबाद 13. आणि या ठिकाणी एका गोष्टीचं मात्र निश्चित कौतुक करावं लागेल, राजपूत समाजातील महिला सुद्धा आपल्या समाजातील युवा खेळाडूंचं मनोधैर्य उंचावण्याकरता, त्यांचा उत्साह वाढवण्याकरता या ठिकाणी मैदानात उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही राजपुताना प्रीमियर लीग परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. हिमालय हिमालय गोलंदाजीसाठी आलेले आहेत. कर्णधार आहेत हिमालय आपल्या क्षत्रिय वॉरियर्स या संघाचे. तर हिमालय यांचा सामना करतील युवा खेळाडू प्रज्वल राजपूत. आणि मात्र फलंदाज त्याला वेलकम करतोय षटकाराने. या षटकाराच्या मदतीने 19 धावा झालेल्या आहेत आणि या 19च्या 19 धावा एकट्या प्रज्वलने काढलेल्या आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि जातोय सरळ हातात आणि हिमालय मात्र चांगलं पुनरागमन करतोय. विशालने घेतलेला हा झेल. तर पहिलं विकेट मिळते ती शोभाराम 11 संघाला मिळतोय. लागतोय तो पहिला झटका. 19 धावांवर प्रज्वल राजपूत बाद होत आहेत. एक गडी बाद, 19 धावा. शोभाराम 11. बॅकफुटवर जाऊन या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू एज घेतोय आणि जातोय तो शॉर्ट थर्डमॅनकडे. डायरेक्ट थ्रो लागलेला आहे. पंचांकडे दाद मागितलेली जाते परंतु पंच काही दाद देत नाहीयेत. पंच आहेत भूषण निकम आणि मुख्य पंच आहेत सतीश चौबे. अखूड टप्प्याचा चेंडू पूल केलेला आहे. मिड विकेट सीमारेषेकडे जातोय. पहिली धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु नाकारलेली दुसरी धाव आणि धावसंख्या मात्र वाढते ती 20 धावा. तर एरंडोल नगरीचे श्रीयुत नरेंद्र सिंग पाटील या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहेत. तारागीर एरंडोल येथील नरेंद्र सिंग तोमर या ठिकाणी आपल्या सोबत, नरेंद्र सिंग पाटील या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहेत. मी त्यांचं राजपुताना प्रीमियर लीग परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो की त्यांनी आपला अमूल्य वेळ काढलेला आहे आणि या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटण्यास ते या ठिकाणी आलेले आहेत. दरम्यान षटकार लगावलेला आहे तो राहुल प्रदीप पाटील, ज्यांनी पहिला सामना आपल्या फलंदाजीच्या जोरावर फिरवलेला होता आणि पहिला विजय मिळवून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. असे राहुल
प्रदीप पाटील यांच्या बॅट मधून येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने राहुल आपलं खातं उघडतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या वाढते. 26 धावा, 1 गडी बाद. बाद होणारा फलंदाज आहे या स्पर्धेतला सर्वात युवा खेळाडू प्रज्वल राजपूत, ज्याने हॅट्रिक घेतलेली होती. या स्पर्धेतला आतापर्यंत हॅट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज. शुभम परदेशी सामना करतील सुदर्शन यांचा. आणि आता मात्र अखूट टप्प्याचा चेंडूला आउट ऑफ द पार्क सरळ रस्त्यावर पोहोचवलेला आहे. तर आता मात्र नवीन चेंडू लागतो की काय. आणि हरवणाऱ्या प्रत्येक चेंडूचा मोबदला शोभाराम कन्स्ट्रक्शनचे संचालक नरेंद्र पाटील यांच्याकडून वसूल केला जाणार आहे. परंतु चेंडू आलेला आहे. तेहतीस धावा. आता मात्र स्ट्रेच होतोय फलंदाज, बॉलला ड्राईव्ह करतोय गोलंदाज हिमालय. या चेंडूला आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान 1 धाव मिळते ती फलंदाजाला. सुदर्शन गोलंदाजी करतायत, माफ करा. 34 धावा, 1 गडी बाद. छत्तीस धावा, 1 गडी बाद. पुढचा चेंडू असेल सुदर्शन यांचा. सामना करतील राहुल. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड. लॉंग ऑन सीमारेषा पार उत्तुंग असा षटकार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि चांगला रिटर्न. दरम्यान राहुल पाटील यांच्याकडे पर्याप्त वेळ होता 2 धावा घेण्याचा आणि त्यांनी घेतलेल्या आहे. तर या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 44 धावा, 1 गडी बाद. चेंडू उंच पण गेलेला आहे आणि पर्याप्त दूर सुद्धा गेलेला आहे. तो नक्कीच फलंदाजाला 6 धावा देऊन जाणार आहे. या षटकाराच्या मदतीने 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत शोभाराम 11च्या. आणि शोभाराम 11 हा संघ आता मात्र दिमाखात बाद फेरीकडे अग्रेसर होतोय. तर अर्धशतक पूर्ण झालेलं आहे आणि राहुल पाटील मात्र अतिशय उत्साहित झालेले आहेत आपल्या संघाचं प्रदर्शन बघून.
धीरज विजय सिंग परदेशी यांचा सामना करतील शुभम परदेशी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा आणि आता जिंकण्यासाठी हवे आहेत 30 चेंडूत 25 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. उत्तुंगाचा षटकार. दरम्यान जळगाव जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हा शाखेचे प्रीतमदादा पाटील हे त्यांच्या मित्र राहुल पाटील, किरण चौधरी यांचा सामना बघण्यासाठी मैदानात आलेले आहेत. त्यांच्या समवेत विशाल पाटील आणि स्नेहल प्रतिष्ठानचे विजयजी देसाई सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता मात्र अतिशय ताकदीने फिरवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटवर नीटसा आलेला नाहीये. अठ्ठावीस चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी एक संधी झालेली होती निर्माण, परंतु झेल थोडासा पुढे पडलेला होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनला मारलेला हा चौकार. आणि आता मात्र शोभाराम कन्स्ट्रक्शनचे छोटे छोटे उत्साहित समर्थक या ठिकाणी टाळ्या वाजवून आपल्या संघाचं अभिनंदन करताना दिसत आहेत. 27 चेंडूत 10 धावांची आवश्यकता. षटकार जातो की काय? निश्चितच. आणि या ठिकाणी कौतुक करावं लागेल बाउंड्री लाईनच्या बाहेर असलेल्या क्षेत्ररक्षकाचं किंवा प्रेक्षकांचं, ज्यांनी एका हातात हा झेल घेतलेला आहे. नक्कीच कौतुक करावे लागेल. जळगावची क्रीडा रसिक जनता नेहमीच चांगल्या खेळाला प्रोत्साहित करत असते. आणि हा सामना शोभाराम 11 संघाने 3.5 षटकात जिंकलेला आहे. अतिशय वेगवान असा हा विजय मिळवलेला आहे आणि दिमाखात बाद फेरीत प्रवेश केलेला आहे. शोभाराम 11 या संघाने राहुल पाटील अर्थात रिंकूच्या नेतृत्वात खेळण्यात